राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली आहे। सुरुवातीला खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणातून मंत्री छगन भुजबळ यांना टोले लगावले। कबड्डी खेळाचा संदर्भ देत तटकरे यांनी फटकेबाजी केली आहे, तर यानंतर छगन भुजबळ यांनी देखील तटकरेंवर पलटवार केलाय। खेळामध्ये राजकारण आणि राजकारणात खेळ नको असं म्हणत भुजबळांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भुजबळ साहेब आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत, भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत। आता इथे बसलेल्या अनेकांना जर काही कबड्डी कळत असेल तर ते उत्तम छडाई काढणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत। चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ निवडी कोणाला कळत नाही आहेत ना, मग त्यांची नका करू। पण काय काय वेळेला काय होतं, तुमच्यासारखा चतुरस्र कबड्डी सारखा खेळाडू ज्या वेळेला जातो त्यावेळेला एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नवीन नियमाप्रमाणे बोनस गुण मिळवतो, कधी नुसता जातो स्पर्श करून येतो, कधी इतका खोलवर चढाई करतो एकाच वेळेला 6 जणांना घेऊन येतो। ते सांगतोय जरा ऐका, काय होतं माहितीये का, आऊट झालेल्या खेळाडूची अशी लाईन लागली असते, पहिला झाला का तो पहिला, मग तो दुसरा बाद झाल्यावर तो लगेच येत असतो। इथे 6 बाद झाले तरी हे पहिल्या जागेवरती बसायचे, 6वे बाद झाले तरी, कारण झाल्यावर हेच परत जाता येणार। ज्यांना कबड्डी कळते त्यांना ते कळतं। पण दुसरा एक त्याच्यातला कबड्डीच्या खेळातला आहे, हे असे इतके खोलवर चढाई करायला जाणार, खोलवर एकदम खोलवर चढाई करायला जाणार, आणि 7ही खेळाडू असताना तरी जाणार, आणि एकाच वेळेला 7ही जाणार घेऊन येणार। पण काय काय होतं भुजबळ असं माहिती आहे काय, तुम्हाला जास्ती माहिती आहे, तुम्ही त्यावेळेचे मधू पाटील म्हणजे त्यावेळेचे मधू पाटील पहिले खेळाडू, ज्यांना मुंबईला कबड्डी माहिती असेल त्यांना माहिती असेल। हे काय करत आले, एका वेळेला 7ही बाद करत आले, एका वेळेला एक बाद करत आले, आणि काय वेळेला काय होतं, एकच खेळाडू समोर राहतो आणि चढाई करून खेळाडू दमलेला असतो। पण चढाई काढायला असं वाटत असतं मी 7 जणांना एका वेळेला बाद केलेला आहे, आता एकटाच राहिलाय, मी परत किती दमला असलो तर ते एकट्याला घेऊन ये, पण तसं होत नाही। तो एकटा ज्याला परत जातो त्याला तो राहिलेला एवढा चतुर असतो की ते ह्याला परत पकडून ठेवतो आणि तो त्या ठिकाणी बाद होतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान उद्याच्या कालावधीमध्ये याच पद्धतीने कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी बोनस गुणासहित पुन्हा एकदा त्या ठिकाणी चढाई करण्याचं बळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मिळवेल, याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका आणण्याचं काय कारण नाही। रो बोले हम शतरंज के खिलाडी नाही आहे। म्हणजे शिवसेनेत असताना मनोहर जोशींना 2दा मुख्य महापौर होताना आलं, सुधीर भाऊंना नाही होता आलं, दत्ताजी नालावडे साहेबांना होता आलं, आणि 2दा महापौर झाले। मग कोणाचं चेकमेंट तुम्ही केलं ते तुम्हाला माहिती, आम्हाला कोणाला माहित नाही। पण आता तुमचा इतिहास माझ्या खेरीज दुसरा कोणाला माहिती असतं, अरे नाही विसरू शकत। आता हे सांगायला मी तुमचा एवढा इतिहास सांगितला की आता वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं। बरं, तुमच्या उजव्या बाजूला फुटबॉलपट्टू बसलेत, त्यांना किक मारायची सवय माहिती नाही, मैं इस तरफ बोल रहा हूं, इस तरफ एक या फुटबॉल के ना, ये फुटबॉल वाले हैं यहाँ पे, यस हे कुस्तीपट्टू आहे। भारतीय आणि भारताच्या बाहेरच्या सगळ्या खेळाचे सगळे खेळाडू या मैदानात आहेत, कारण हे अजितदादांनी निर्माण केलेली ही टीम आहे। त्यामुळे सर्व खेळांच्या मध्ये पारंगत असलेले सर्व तऱ्हेचे खेळाडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे आयत्या वेळेला खो खो खेळायला जरी सांगितलं तरी कोणाला कधी खो द्यायचा वो भी हम समज सकते हैं, कारण आम्ही सगळेजण दादाच्या नेतृत्वाखाली तयार झालेले सर्व खेळातले एक यशस्वी खेळाडू असं म्हणत नाही,
पण संघाला विजय मिळवायचा असेल तर संघनायकाचं महत्व मोठं असतं आणि जो संघनायक टीमवर्क करतो तो संघनायक 100% यशस्वी होतो. आज आमच्या टीमचं नेतृत्व सुनेत्राबाईंनी करतायत. आमचा संघ 100% यशस्वी होईल त्याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असं काय कारण आहे. पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगापासून चाललंय ते हे बुद्धिबळ खेळतो, हा तो का कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका. आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लावलेलं बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष. पक्ष आपल्याला मोठा करायचा. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या त्याच निष्ठा आता आम्हाला सुनेत्राताईंच्या चरणी व्हायच्या आहे. सुनेत्राताईंच्या रूपामध्ये आपण अजितदादांनाच आठवणीत ठेवायचं आहे की हे अजितदादा आहे, यांनी असं काम केलं होतं, आपल्याला हे काम करायचं आहे. कुठे संकट निर्माण झाले तर अगोदर पुढे लढण्याची तयारी ठेवा. मी काय बोलू, तो बोलेल नाही, हम बोलेंगे पहले.